विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ बघा, आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणा केल्याप्रमाणे आता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिना अखेरपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण आता तुम्हाला महिना अखेरीस मिळणार आहे। म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जे काही शेवटचा आठवडा असेल, शेवटचे दिवस असतील, त्या शेवटच्या दिवसात तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे। लगेचच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आहे। सगळीकडे बातम्या पसरतात की आता लगेच फेब्रुवारीचा हप्ता पण मिळेल, 8वा हप्ता मिळेल। तसं काहीच नाही आहे। तुम्हाला फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार आहेत। तुम्ही आताच बघितलं, आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला त्या महिन्याचा हप्ता मिळणार। म्हणजे आता जानेवारीचा हप्ता आपल्याला जानेवारी शेवटच्या आठवड्यात मिळाला, आता फेब्रुवारीचा पण शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे। त्यामुळे लगेच कुठले पैसे मिळणार नाही आहेत, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला आता बघा, जानेवारीचा हप्ता नसेल आला, आता आज 31 जानेवारी, शेवटचा 31 दिवस आहे, 31 जानेवारी हा शेवटचा जानेवारीचा दिवस आहे। तर बघा, तुम्हाला पैसे आलेत का? आले असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि नसतील आले तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे, तेव्हा तुम्ही करा, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर पैसे येतील आजच्या आज तुम्हाला, ठीक आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्या महिलांना ज्या अपडेट्स आहेत नवीन नवीनदा कळून जातील, ठीक आहे। त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला सांगते मी। तसं तुम्हाला जानेवारीचा हप्ता नसेल आला तर का नाही आला, त्याची काही कारणं आहेत, त्याच्यावर काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते, तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत। आता बघा, आत्तापर्यंत 7 हप्ते, म्हणजे जुलै ते जानेवारी असे मिळून 7 हप्ते तुमच्या खात्यात पडले असतील, ठीक आहे। आशा आहे की बऱ्याच महिन्यांच्या खात्यात पडलेले आहेत एवढे हप्ते। आता बऱ्याच महिलांना असं झाले की आम्हाला अजून आधीचे हप्ते नाही आले किंवा जानेवारीचा हप्ताच नाही आला। अशा महिलांसाठी बघा काय, तर तुमचं तर 2 गोष्टी कारणीभूत असणार आहे ह्या पैसे न येण्यासाठी। पहिले म्हणजे तुमचं आधार सीडिंग नसणं, आणि दुसरी म्हणजे तुमचं नाव योजनेतनं कट झालेलं असेल, ठीक आहे। ह्या काही 2 गोष्टी, ते नाव कसं कट झालं ते पण सांगणार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत। बघा, पहिली गोष्ट म्हणजे आधार सीडिंग का नाही आहे तुमचं। कधी कधी काय होतं, तुम्ही आधार सेटिंग केलेलं असतं पण कधी कधी इनॅक्टिव्ह होऊन जातं ते आपोआप, तर ते तुम्हाला चेक करायचं, आपलं आधार सेटिंग ॲक्टिव्ह आहे का, इनॅक्टिव्ह आहे, कसं काय तुम्ही घर बसल्या पण चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन पण चेक करू शकता, ते तुम्ही करू शकता। असेल तर पैसे येतील, पण नसेल तर मात्र पैसे येणार नाहीत, कारण आधार सेटिंग हे गरजेचं आहे, कारण डेबिटद्वारे पैसे येत असतात, त्याच्यामुळे आधार सेटिंग असणं गरजेचं आहे, ठीक आहे। झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही योजनेतनं तुमचं नाव कट झालं असू शकतं, म्हणजे कसं की बघा, आता तुम्हाला माहिती आहे की त्याचे काही निकष होते लाडक्या बहीण योजनेचे, म्हणजे आहेत अजून पण, ते निकष सरकारने सेट केले होते, जेणेकरून त्या निकषात बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळावे असा त्यांचा मानस होता। पण काय झालेलं आहे, अपात्र बहिणी ज्या आहेत त्यांनी पण फॉर्म भरलेला आहे, चुकून होय काय कसं काय असेल ते असेल पण भरलेलं आहे, त्यांना पण पैसे मिळालेत। तर अशा महिला बघा कुठल्या आहेत, ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेसारख्या ज्या दुसऱ्या कुठल्या योजना असतील त्या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तरी पण त्यांनी परत लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, तर अशा महिला ज्या आहेत योजनेला बाद झालेल्या आहेत। कारण संजय गांधी निराधार योजनेसाठी ही जी पडताळणी आहे ती झालेली आहे ऑलरेडी। तुम्ही स्वतःच्या ह्याच्यात लॉग इन करून, म्हणजे स्वतःच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून बघू शकता, तिथे एक मोठा कॉलम पण ॲड झालेला आहे की तुम्ही काय म्हणतात, ॲड झालं की संजय गांधी निराधार योजना म्हणून हा कॉलम, तर येस आणि नो अशा 2 गोष्टी आहेत। येस म्हणजे तुम्ही बाद झालेले आहात कारण तुम्ही योजनेचा लाभ घेतलेला आहे, पण नो म्हणजे नाही, तुम्हाला प्रॉब्लेम नाही, तुम्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही, तुम्हाला पैसे चालू राहतील, ठीक आहे। ह्या 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या, तुम्हाला चेक करायच्या आहेत। तुम्हाला मेसेज पण आलेला असेल, ठीक आहे, मेसेज पण आलेला असेल तुमच्या फोनवर की तुम्ही परमनंटली रिजेक्ट झालेला आहे म्हणून, कारण तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे, असा मेसेज पण तुम्हाला आला असेल, तर तुम्ही योजनेतनं कट झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे नाही आलेले, ठीक आहे। ह्या झाल्या गोष्टी। आता तुम्ही म्हणाल की आता फेब्रुवारीचे किती पैसे येतील, 1500, 2100 किती ना, 21 रुपये कधी मिळणार, तर 21 रुपये अजून तरी मिळणार नाहीत। फेब्रुवारीचा हप्ता पण तुम्हाला 1500नीच मिळणार आहे, 2100 नाही, कारण 21 रुपयाचं जे GR आहे किंवा काय ते अजून आलेलं नाही आहे, त्याची बैठक जी आहे ती होणार आहे मार्चमध्ये, ठीक आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, त्या अधिवेशनात त्यांचा निर्णय होणार आहे, आणि तेव्हाच GR येईल, आणि GR आल्यावरच जे काय असेल ते पैसे तुम्हाला मिळून जातील 21 रुपये तेव्हाच। सध्या त्यामुळे मार्चपर्यंत तुम्हाला 21 रुपये मिळतील। मार्चमध्ये जरी निर्णय झाला तरी मार्चमध्येच 21 रुपये मिळण्याची शक्यता आहे, किंवा एप्रिलपासून मिळू शकतात, त्यामुळे सध्या 1500 मिळतील, 21 रुपये मिळणार नाहीत। फेब्रुवारीचा हप्ता पण 1500 रुपयांनीच मिळणार आहे, ठीक आहे। त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या बघा। तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांनी आजच्या बँकेत जाऊन चेक करा, आणि आपलं नाव पण चेक करा की संजय गांधीमध्ये येस आहे की नो आहे। येस असेल तर पैसे येणार नाही, नो असेल तर पैसे येतील, ठीक आहे। येस आहे का नो आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तो जो कॉलम आहे तो नवीन ॲड झालेला आहे, तो कॉलम चेक करा, ठीक आहे। तसंच आता बघा, बऱ्याच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांनी स्वतःचे अर्ज मागे घ्यायला चालू केलेले आहेत, कारण की पुढे जाऊन काही कारवाई होऊ नये यासाठी, कारण त्याचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो पण ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजे नाव मागे घेण्यासाठी योजनेतनं, त्यामुळे
सुमारे आतापर्यंत 4,500-5,000 महिलांनी स्वतःची नावं जी आहे ती मागे घेतली आहे. जर तुम्ही पण अपात्र असाल तर तुम्ही पण नावं मागे घेऊ शकता. ऑनलाईनच तुम्ही अर्ज भरायचा आहे. तेच तुमचे काही पैसे वगैरे परत घेतले जाणार नाही आहेत. आदित्य मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही कोणत्याही महिलांचे पैसे परत घेणार नाही आहोत किंवा कुठल्याही जी आतापर्यंत हप्ते भेटले ज्यांना ते कुठले आम्ही परत घेणार नाही आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पैसे परत नाही करणार, पण तुम्ही स्वतः जर तुम्हाला वाटत असेल की आपण अपात्र आहोत तर तुम्ही स्वतःचे जे नाव आहे ते मागे घेऊ शकता आणि इथून पुढे म्हणजे तुमचे जे पैसे जे आहेत ते हप्त्याचे बंद होणार. पुढे तुम्हाला पैसे येणार नाहीत. ठीक आहे. तर निकष तुम्हाला माहितीच आहेत. निकष काय आहेत? 4 चाकी वगैरे, शासकीय नोकरीत असेल कोणी, परत तुम्हाला इन्कम टॅक्स कोण भरत असेल तुमच्या घरात कोणी पेन्शनधारक व्यक्ती असेल, ठीक आहे. अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही पात्रतेमध्ये येतात. अपात्र असेल तर तुम्ही तुमचं अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पण ऑनलाईन उपलब्ध आहे, ते तुम्ही करू शकता. तसेच आता जे मोफत गॅस सिलेंडर जे मिळणार होते, तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. ठीक आहे. ते पण आता तुम्हाला चालू होतील यायला त्याचे पैसे, कारण की त्याचे पैसे जे आहेत ते बऱ्याच महिन्यांना आतापर्यंत आलेले आहेत आणि आता ज्या महिन्यांना आले नाहीत त्यांची 2 कारणं असू शकतात. एक तर तुम्हाला गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असू शकतं. गॅस कनेक्शन तुमच्या नावावर हवं आहे म्हणजे, ठीक आहे. अन्नपूर्णा योजनेसाठी कुठं पण वेगळा फॉर्म नाही भरायचा तुम्हाला. तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही आपोआप अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरत आहात. ठीक आहे. फक्त एक एक्स्ट्रा काम करायचं ते म्हणजे ते गॅस कनेक्शन जे आहे ते तुम्हाला तुमच्या नावावर करून घ्यायचं आहे, महिलाच्या नावावर. जी महिला लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तिने, त्याच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन हवं आहे. ते गॅस कनेक्शन तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन भरू शकता. ठीक आहे. देऊ शकता अर्ज वगैरे काय असेल, तेव्हा तुमचं गॅस तुमच्या नावावर होईल आणि तुम्हाला सिलेंडरचे पैसे यायला चालू होतील. ठीक आहे. वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्ही मोफत मिळतात. पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या पैशाने सिलेंडर घ्यायचा विकत, नंतर तुम्हाला त्याचे पैसे तुमच्या खात्यात पडून जातील. त्याच्या आधी तुम्हाला एक मेसेज पण येतो की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी एलिजिबल आहात म्हणून. असा मेसेज तुम्हाला SMS तुमच्या फोनवर येतो. तो SMS तुम्हाला आला आहे का? आला असेल तर त्याचे पैसे पडतील. जोपर्यंत मेसेज येत नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत. तो मेसेज तुम्ही चेक करा. आला असेल तर पैसे येतीलच. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आतापर्यंत कोणी अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेतलेला आहे. ठीक आहे. त्याचे काय प्रोसेस आहे ते पण डिटेलमध्ये सांगू शकता तुम्ही, की तुम्ही कसं नावावर करून घेतलं वगैरे, म्हणजे बाकीच्या महिलांना पण त्याचा लाभ होईल आणि बाकीच्या महिलांना पण ते कळेल की कसं काय करायचं ह्या गोष्टी. ठीक आहे. तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण खूप महिला कन्फ्यूज आहेत की नक्की काय आहे पात्र काय आहे, जानेवारीचा हप्ता का नाही आला अजून आमच्या खात्यात, अशा बऱ्याच महिला कन्फ्यूज आहेत. तर तुम्ही पण कन्फ्यूज असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये केल्याने आन्सर कळतील. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, त्याच्यामुळे ते आन्सर देऊ शकतील. मला माहिती असेल तर मीच तुम्हाला आन्सर देणारच आहे. ठीक आहे. फक्त कमेंट करायला विसरू नका, कारण कमेंटद्वारे बऱ्याच गोष्टी कळत असतात. तुमच्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना हे प्रश्न पडतात पण त्या कधी विचारत नाहीत किंवा कमेंट करत नाहीत. अशा महिलांना पण त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर जानेवारीचा हप्ता आला का कमेंटमध्ये सांगा. तसेच तुमचे किती हप्ते मिळाले तुम्हाला आतापर्यंत ते पण सांगा. आणि जो फेब्रुवारीचा हप्ता तर तुम्हाला माहिती आहे की शेवटच्या आठवड्यात येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची आत्ता लगेच वाट बघू नका किंवा आत्ता लगेच येणार नाही आहे. ठीक आहे. धन्यवाद.